तर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 3 मुलांची सुटका करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुसळधार पावसामुळे वर्ध्यातील यशोदा नदीला पूर आलेला आहे आणि या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या 3 मुलांना वाचवण्यात यश आलंय। वर्धा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। नदी नाल्यांना या ठिकाणी पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 3 मुलांची सुटका करण्यात यश आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे पावसाळा सुरू झालेला आहे, ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि अशात प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन व्यास आपल्या सोबत जोडले गेलेत। चेतन, पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 3 मुलांची सुटका करण्यात आली आहे, मात्र नेमकं या ठिकाणी काय घडलेलं आहे? ही 3 मुलं या ठिकाणी अडकली कशी होती? काय अधिक माहिती मिळते? तालुक्याच्या डिगडोई येथे यशोदा नदीला पूर आला होता। या पुराचा जो पाणी आहे याचा अंदाज या 3 लोकांना कळला नव्हता। एक दुचाकीने आणि सायकलने येत होते, त्यामध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याचा समावेश होता। अचानक पुराचं पाणी वाढल्याने त्यामध्ये ते अडकलेले होते। याची माहिती देवळी तहसीलदारांना मिळताच त्यांनी घटनास्थळी यांना पुरातून काढण्याचं काम केलंय। रेस्क्यू टीम लावण्यात आली, त्यांना तब्बल 1.5 तासानंतर काढण्यात आलं। प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की रात्रीपासून जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसत आहे। कुठेही नाल्या नदीला पूर असेल तर ते धोकादायक पातळी नद्या ओलांडत आहे, तिथे जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय पुराच्या पाण्यामध्ये 3 मुलं अडकली होती आणि त्यांना सुखरूप त्यांची सुटका करण्यात आली। तर आपण पाहतोय ठिकठिकाणी नद्या नाले हे ओसंडून वाहत आहेत आणि या ठिकाणी जाऊ नये असं म्हणून प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय, आवाहन करण्यात येत आहे, तरी देखील लोक ऐकायला तयार नाहीयेत। आता हे 3 चिमुकले या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते आणि प्रशासनाने वेळीच हालचाली करत या तिघांनाही वाचवलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।